म्हणायच्या ऐवजी समाजवादी पार्टीचे जे स्वतःला घोषित करतात की आता मी एबी फॉर्म पण या ठिकाणी जोडलेला आहे, परंतु आमच्या नेत्याचे त्या ठिकाणी पोस्टर लावत आहेत. तर निवडणूक आयोगाला मी प्रत्येक वेळेस त्यांचे प्रूफ दिलेले आहेत की तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, शरदचंद्रजी पवार साहेब, राहुलजी गांधी, सोनियाजी गांधींचा या ठिकाणी फोटो वापरताय आणि ही जागा महाविकास आघाडीच्या जी काही आहे त्या नाहीये, तरी पण एबी फॉर्म त्या पक्षाने दिलेला. आम्ही पक्षस्तरावर सुद्धा या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमच्या नेत्यांचा फोटोचा वापर केला. त्याला या ठिकाणी त्यांनी माफीनामा पण या ठिकाणी लिहून दिला आहे की आम्ही हे पुढे करणार नाही, परंतु वेळोवेळी ते त्या ठिकाणी काम करत आहेत. याचा अर्थ की राणा जगजितसिंह पाटलांची आणि ही भाजपाची बी टीम असून देवानंद रोचकरी या आणि हे मला सांगायला या ठिकाणी म्हणजे देवानंद रोचकरी यांना मत म्हणजे बीजेपीला मत जाणार आहे. त्यामुळे मी मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून की हे जे देवानंद रोचकरी दिशाभूल करत आहेत हे चुकीचं असून त्यांनी आत्मपरीक्षण करावं की किती पक्ष हिंदून आलात आपण आणि किती पक्षात परत जाणार आहे ते आधी ठरवावं आणि मग एखाद्या पक्षाचं तुम्ही एबी फॉर्म या ठिकाणी घ्यावं. आज आपण पाहिलंय की माझ्या कुटुंबात गेली 50 वर्षापासून म्हणजे 1961 पासून आजपर्यंत एक काँग्रेसचं निष्ठावान घराणं आणि कुटुंब म्हणून आम्ही या पंचकृषीमध्ये ओळखलं जातो आणि आतापर्यंत आदरणीय चव्हाण साहेबांच्या मागे आम्ही राहिलेलो आहे. गेली 50 वर्षापासून आदरणीय चव्हाण साहेबाला साथ दिलेली आहे. नक्कीच पुढील काळामध्ये, कारण की ही एक संधी आहे मला की 25 वर्षानंतर स्थानिक उमेदवाराला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रीय पक्षाचं या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि हा एका पक्षाचं नाही तर शरदचंद्रजी पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शिवसेना पक्षाची या ठिकाणी मिळून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली. आज या तुळजापूर तालुक्यामध्ये जो काही विकासाच्या गोष्टी होत आहेत आणि विद्यमान आमदार 5,000 कोटीच्या गोष्टी करतात, परंतु या ठिकाणी 5,000 कोटी नाही तर त्यांनी नुसत्या घोषणा केलेल्या त्या 5,000 कोटीच्या. आपण पाहिलं की 1,350 कोटी रुपये या ठिकाणी प्रासाद योजना आणली म्हणून त्यांनी मिरवतात, स्वतःची पाठ खुपटून घेत आहेत, परंतु 1,350 रुपये सुद्धा या ठिकाणी आलेले नाही. मला आवर्जून सांगायचं आहे की ह्या केवळ पोकळ गप्पा असून आणि घोषणांचा पाऊस पडलेला या तालुक्याला जर विकासापासून वंचित ठेवलं असेल या 5 वर्षामध्ये तर राणा जगजितसिंह पाटलांनी ठेवलं. त्यांनी नारळ फोड्या कार्यक्रम केला आणि या तालुक्याला मागं घेऊन गेले. आज मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक उमेदवार म्हणून सर्व तुळजापूर तालुक्यातील सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आम्ही जो विकास आराखडा तयार करणार आहोत त्या विकास आराखड्यामध्ये तिन्ही पुजारी मंडळांना तसेच तिन्ही आमची व्यापारी मंडळ असतील तसेच नागरिक, स्थानिक नागरिक जे काही या ठिकाणी त्यांनी आराखडा तयार केलेला आहे कुणाच्या संमतीविना तयार केलेला आहे. त्यांनी स्वतःचाच आराखडा तयार करून घेतला आणि मला वाटतं की तिन्ही पुजारी मंडळांना, तिन्ही व्यापारी मंडळांना आणि तसेच सर्व स्थानिकांना विचारात घेऊन आम्ही हा आराखडा तयार करू येणाऱ्या काळामध्ये. तसेच जो काही मंदिरचा विषय आहे, VIP पास, तसेच 500 रुपयाचा अभिषेक सुद्धा या ठिकाणी त्यांनी ठराव घेतला होता की सर्व पुजारी मंडळाला तर कुठंच विचारलं नाही की 500 रुपयाचा अभिषेक पास करायचा का, कारण की गोरगरीब ज्यावेळेस तिथे येतात 500 रुपयाचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक करू शकत नाही, ते 251, 151चा अभिषेक करतात. मग मला वाटतं की 500 रुपयाचा त्यांनी ठराव का घेतला, त्या पुजाऱ्यांच्या पोटावर का पाय देतात हे आज राणा जगजितसिंह पाटील. मला वाटतंय हा 500 रुपयाचा अभिषेक पास सुद्धा या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये रद्द करणार. महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे आणि आमचं हे सीट सुद्धा या ठिकाणी निवडून येणार ही ग्वाही या ठिकाणी देतो. आज एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी
तुळजापूर शहराचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी सर्वांना मी मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात एक स्थानिकचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला निवडून द्यावं. त्याच पद्धतीनं तुळजापूर अभियांत्रिकी कॉलेज फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अभियांत्रिकी कॉलेज आजपर्यंत झालेलं आहे, परंतु त्यांचं तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट पण अभियांत्रिकी कॉलेज आहे. आज कित्येक कर्मचाऱ्यांच्या प्राध्यापकांच्या या ठिकाणी पगारी होत नाही. तिथे ऍडमिशन सुद्धा कितीतरी झालेले त्यांनी तिकडे पळवून नेलेले ऍडमिशन. हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे. हे कॉलेज बंद कसं व्हावं आणि माझं कॉलेज कसं चालावं ही त्यांची भावना या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन सुद्धा केलं. बऱ्याच लोकांवर 353च्या केसेस घेतल्या. रास्ता रोको ज्यावेळेस केला त्यावेळेस हे सुद्धा या ठिकाणी आंदोलक आहे. नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे कॉलेज आम्ही शासकीय अभियांत्रिकी कॉलेज म्हणून येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये करणार आहोत, जेणेकरून तेथील जी काही रोजगार निर्मिती असेल त्या भागातली इंजिनिअरिंग कॉलेज आमचं हे 1984 साली झालेलं इंजिनिअरिंग कॉलेज. बाहेर राज्यातली कितीतरी मुलं या ठिकाणी शिकली, मराठवाड्यातली शिकली, स्थानिक शिकली. आज त्याच पद्धतीनं तुळजाभवानी मंदिर संस्थांमध्ये स्थानिकांना तर या ठिकाणी वाव नाही. 58 जागा भरल्या, 1-2 महिन्याखाली 58 जागा भरल्या. एकाही भूमिपुत्राला या ठिकाणी नोकरी मिळाली नाही. एकाही तुळजापूर शहरातल्या नाही ना तुळजापूर तालुक्यातल्या नाही. मग हे आमदार कशासाठी आहेत तिथं? त्यांनी प्रश्न उचलायला पाहिजे होता, तरी उचलला नाही. आपण बघितलं 21 TMC पाण्याचं श्रेय घेण्याचं पाणी आणण्याचं उजनीचं जे मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, पण काम अर्धवट असताना तिथं ते उद्घाटनाचा गाठ घालत होते. त्याचवेळी पण आपण सर्वजण साक्षीदार आहात की तिथं काय झालं, कशा पद्धतीने त्यांनी आरेरावी केली. आज मागच्याच महिन्यामध्ये कात्री या ठिकाणी ते गेले. तिथं संजय देशमुख नावाचे शेतकरी आहेत. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले मी 80 लाखाचा निधी टाकला, परंतु त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजे की निधी कुठं पडलाय तो सांगा, कुठल्या खात्याचा पडलाय. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं येड्या शांत बस म्हटलं. आज जर शेतकऱ्याला तुम्ही जर येडा म्हणत असताल, आमच्यासारख्याला जर कुत्र्याची उपमा देत असताल, तर हे विद्यमान आमदार हे यांचे वर्तन बरोबर नाही. यांची दादागिरीची भाषा आहे, सत्तेची मस्ती आहे यांना, आणि ती जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला सर्वसामान्य लोक या ठिकाणी करतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आज बरंच जो काही अनुशेष आहे आपल्या पूर्ण भागाचा, ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये असेल आणि जिल्ह्यामध्ये असेल, जो काही विकासाचा अनुशेष झालेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भरून काढणार आहोत असंच या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. काय आपण विचारा. निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार केली, पण कारवाई काय स्थिती? आज निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली की हे सर्वजण आमच्या पक्षाचे जे काही नेते लोकांचे हे लावतायत, पोस्टर्स लावतात, बॅनर्स लावतायत आणि सर्वत्र त्या तालुक्यात प्रचार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांनी त्या ठिकाणी देवानंद रोजकर यांनी माफीनामा लिहून दिलेला आहे त्याला, आणि तो माफीनामा सुद्धा आपल्या मी व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. आणि परंतु तरीही ते वारंवार पक्षाची चिन्ह किंवा नेत्यांचे फोटो लावत आहेत. तरी पण आजपर्यंत त्यांच्यावर या निवडणूक विभागाने कारवाई केली. चव्हाण साहेब या सर्व प्रक्रियेमध्ये नव्हते, म्हणजे त्यांनी सुरुवातीला बंड पुकारला आणि नंतर त्यांनी माघार घेतली. आता प्रचारात सक्रिय दिसले नाही तर काही तोटा होणार आहे का? नाही, मला काय वाटतं की चव्हाण साहेबांची प्रकृती ठीक नाहीये. ज्या अर्थी मला फॉर्म काढून घेतला त्या अर्थी त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे, एक स्पष्ट होतं. त्यामुळे असं काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. ते माझ्या पाठीमागं आहे. सुनील चव्हाण हे प्रचाराच्या दरम्यान भाजपच्या व्यासपीठावर होते. ते भाजपात त्यांनी सरळ आणि उघडपणे प्रवेश केला असल्यामुळे ते बीजेपीचं काम करणार हे आपल्याला सर्वांना माहिती. चव्हाण साहेबांच्या जुने फोटो आहेत ते. आज ते आपण जर पाहिलं की त्याला काही पुरावा नाही की आजचेच फोटो आहेत, जुने फोटो ते या ठिकाणी वापरतात. विरोधक असा आरोप करतात की तुमच्याकडे विकासाचं विजन नाही, नेमके काय? जिल्हा परिषद अध्यक्ष असताना
प्रत्येक गावागावामध्ये या जिल्ह्यामध्ये निधी वाटप केलेला आहे. मग जलसंधारणाचा निधी असेल, दलित वस्तीमधला निधी असेल, जनसुविधेचा निधी असेल, आरोग्य योजना असतील. जर तुम्ही पाहिलं, हा माझा मतदारसंघ जिल्हा सिंदफळ मतदारसंघ आहे. ह्याच्या वेळेस मी 10 वर्ष म्हणजे 2 टर्म निवडून आलेलो आहे आणि जिल्हा परिषदचा मी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हाकलेला आहे. त्यामुळं मला वाटत नाही की त्याचे विरोधक काय बोलतील त्याला मला मी महत्त्व देत नाही. परंतु या ठिकाणी आम्ही आणि आमची सर्व काँग्रेसची टीम आणि सर्व महाविकास आघाडीची टीम या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने काम करतो. तुळजाभवानी मंदिरामध्ये ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्येच टॅक्स वाढी संदर्भात मंत्री प्रशासनानं बैठक बोलवली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार पण दिलेली आहे. वास्तविक पाहता निवडणुकीची ही सगळी प्रक्रिया चालू असताना प्रशासनाने ही बैठक बोलवली. याच्याबद्दल आपण काही पाठपुरावा केला किंवा कंप्लीट केली किंवा नाही नाही, आजच मला ते समजलं ही पूर्णतः चुकीची हे असून बेकायदेशीर अनधिकृत बैठक आहे. त्याच्यावर नक्कीच आम्ही या ठिकाणी निवडणूक विभागाला आणि कलेक्टरांना सुद्धा जाब विचारणार आहे. मराठा आरक्षण असेल, आपण पाहिलं की राणे समिती ज्यावेळेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या वेळेस होती त्यावेळेस 13% आरक्षण काँग्रेसनं त्यावेळी दिलेलं आहे. आणि नक्कीच मराठा आरक्षणाच्या असेल, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल आणि लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याकाचा दर्जा त्यांना देण्यासाठी असेल, आम्ही नक्कीच या ठिकाणी आमचा पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा आहे. आपण रोजकरीवरती राणा पाटलांना मॅनेजर म्हणून आपण आरोप करताय, मात्र आपल्यावर वंचित उमेदवारांनी वारंवार आरोप केला की आपण विद्यमान आमदारांना मॅनेजर म्हणून आपला आरोप केला. मला काय म्हणायचं, महाविकास आघाडीचा एक अधिकृत उमेदवार मॅनेज कसा होऊ शकतो, त्यांना त्या बोलण्यातच काही तथ्य नाही. मला वाटतंय की त्यांचे काहीतरी गैरसमज या ठिकाणी झालेला आहे. तुळजाभवानी मंदिराची नोकर भरती आहे ती पारदर्शक झाली आहे. ते आपल्या सर्व पत्रकारांना माहिती आहे की कशा पद्धतीने झालेली आहे. त्यामुळं आज आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाज उठवणार आहे. वस्तुसृष्टी आणि पुस्तकाच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा म्हणून काम केलं असा दावा आहे. पूर्णतः खोटा आहे. या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, बसवसृष्टी त्यांनी प्रकल्प हाती घेतलेला असताना त्याच ठिकाणी सेवालाल महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून पण त्या ठिकाणी सांगितलं, बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून सांगितलं, त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नाईकांचा पुतळा बसवतो म्हटले आणि त्याच ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा पण पुतळा. परंतु ती जागा वन विभागाची आहे, अजून हस्तांतर झालेली नाही, ना टेंडर आहे ना कुठलं कामाची प्रक्रिया झालेली आहे. फक्त दिशाभूल सर्व जाती धर्माला किंवा ह्या समाजाला ज्या ज्या काही आता आपण सांगितले महापुरुषांचे पुतळे, त्या समाजाला दिशाभूल करण्याचं काम राणा जगजितसिंह पाटील करतात. सर ओके भैया, थँक्यू. दादा तुझ्या बैठक कॅन्सल झाली.